नमस्कार मित्रांनो एक नागरिक एक महा आयडी कार्ड याचा अर्थ महाराष्ट्र शासनाने आता नवीन कार्ड लॉन्च केलेला आहे। त्या कार्डला महा आयडी कार्ड असे म्हणतो। ते तुम्हाला मी डिस्प्ले देखील दाखवतोय। हे आयडी कार्ड तुम्हाला कसे काढता येईल, या आयडी कार्डचे फायदे काय, या सर्व गोष्टी आपण कार्ड काढताना आपण पाहणार आहोत। तर ही महा आयडी कार्ड बनवत असताना या कार्डचा जो उपयोग आहे तो कसा होईल याचा देखील आपण एक नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहेत। परंतु आता महा आयडी कार्ड आपल्याला कसे ऑनलाईन काढता येईल ही सुविधा फक्त ऑनलाईनच केल्यामुळे तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या देखील हे महा आयडी कार्ड तयार करू शकता। बट महा आयडी कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे याचा सर्व अभ्यास आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, महा आयडी कार्ड हे कसे महत्त्वाचे आहे आणि हे कार्ड ऑनलाईन कसे काढतात हे आपण स्क्रीनवर जाऊन पाहूया। स्क्रीनवर आल्यानंतर सर्च बार मध्ये तुम्हाला सर्च टाइप करायचं आहे mahasaarathi.महाराष्ट्र.gov.in सर्च करून एंटर द्या। एंटर दिल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पोर्टल येईल महाराष्ट्र शासनाचं, ते महासारथी पोर्टल। तिथे एक पॉपअप दिसेल तुम्हाला, तो वरती तुम्हाला आधार क्रमांक फिल करायचा आहे आणि आधार क्रमांक फिल करून खाली इन्स्ट्रक्शनला टिक करायचं आहे। नीट लक्ष द्या, A to Z माहिती घेणार आहेत आपण। मी आधार क्रमांक फिल करतो, इन्स्ट्रक्शनला टिक करतो आणि OTP पाठवायला क्लिक करतो। तुमच्या समोर लाईव्ह प्रोसेस आहे, सेम अशी प्रोसेस करा, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। हे बघा टिक झालं, इन्स्ट्रक्शन वाचून घ्या आणि OTP पाठवायला क्लिक करा। केला, हे बघा OTP यशस्वीरित्या पाठवला गेला। तुमच्या मोबाईल नंबरवर OTP आलेला असेल तो OTP इथं आता फिल करायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर सत्यापित करा या बटनाला क्लिक करणार आहोत। झालं टाकून, आता सत्यापित बटनाला क्लिक करायचं। केलं, आता या तुमच्या समोर एक महासारथीचे एकूण संमतीपत्र दिसेल, डेटा प्रवेश संमतीपत्र। हे संमतीपत्र तुम्ही वाचू शकता। तुम्हाला शंका असेल तर पूर्ण संमतीपत्र हे तुम्ही वाचून घ्या। तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील किंवा काही शंका असतील तर ते वाचून पूर्ण रीड करा। A to Z माहिती इथं या ठिकाणी तुमच्या समोर दिलेली आहे। मी पूर्ण संमतीपत्र वाचून बघितलेलं आहे आणि ते सर्व वाचून खाली बघा एक टिक येईल, त्याला टिक करायचं आहे आणि मी माझा आधार आणि लोकसंख्याशास्त्रीय तपशील वापरण्यास समानीकरण प्रवेशासाठी मंजुरी देत आहे अशा प्रकारचं असेल। खाली स्वीकृती द्या आणि पुढे जायला क्लिक करायचं आहे। गेले, आता या ठिकाणी तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल येईल, वैयक्तिक माहितीमध्ये तुमच्या पूर्ण तपशील जो तो दिसेल। आता या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो आधार कार्डला लिंक आहे तो नंबर टाकून इकडे तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे। मोबाईल हा कंपल्सरी टाकणं गरजेचं आहे, मेंडेटरी आहे। ईमेल ID तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नसेल टाकला तरी काही हरकत नाही। बट माझ्या हिशोबाने तुम्ही मेल ID देखील टाकायचा आहे। तुम्हाला आधारला जो नंबर लिंक असेल तोच तिथं तुम्हाला फिल करायचा आहे। ते करून झाल्यानंतर खाली एक कॅप्चर दिसेल तुम्हाला, तो कॅप्चर जशाच्या तसा इथं फिल करायचा आहे। मी सर्व डिटेल फिल करून घेतो आणि पुढे जतन करा आणि पुढे जायला क्लिक करणार आहे। क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल। OTP यशस्वीरित्या क्रमांकावर पाठवण्यात गेलेला। आता तुम्हाला OTP तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर गेला आणि जो मेल ID दिला, आता मी दोघं दिलेले आहेत, मेल ID देखील दिलेला आहे आणि मोबाईल नंबर देखील दिलेला आहे। दोघांची OTP मी टाकून घेतो। माझा OTP मोबाईल नंबरचा टाकून झाला आहे। आता मी मेल ID वर जो मेल आला आहे मी मेल चेक करून आता तो OTP देखील इथं फिल करून घेईल आणि सत्यापित करायला क्लिक करणार आहे। आता मेल ID वर आलेला जो OTP तो टाकून घेतला आणि सत्यापित करायला क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली नोंदणी झालेली आहे, पूर्ण झालेली आहे। आता महा आयडीची निर्मिती किंवा महा ID निर्मिती प्रक्रिया सुरू झालेली आहे। तुमचा ID हा 24 तासात हा तुमचे ID कार्ड बनवून मिळणार आहे। नोंदणी पूर्ण झालेली आहे, आता ती प्रोसेसमध्ये दाखवणार आहे। तुमची प्रोफाईल जी ती प्रमाणित करण्यात येईल। आता खाली ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी, मुख्य पृष्ठभागावर परत जा, याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करून झाल्यानंतर तुम्ही मेन पोस्टवर येणार, या पॉपअपला या कट करा। कट करून झाल्यानंतर राईट साईडला लॉगिनला नागरिक लॉगिनमध्ये क्लिक करायचं आहे। केलं, आता इथं तुम्हाला तुमच्याकडे महा ID नंबर नाही आहे म्हणून तुम्ही आता इकडे ऑप्शन आहे आधार ऑप्शन आहे, त्या आधार ऑप्शनला क्लिक करायचं आहे। हे बघा करून झालं। आता इथं आधार नंबर फिल करायचा आणि खाली लॉगिन बटनाला क्लिक करायचं आहे। क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला एक OTP जाईल तुमच्या मोबाईल नंबरला, जो आधार नंबरला लिंक येतो तो OTP इथं तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे आणि प्रविष्ट करून खाली प्रमाणित करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। OTP टाकून झाला, प्रमाणित करायला क्लिक करा। त्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होणार आहे। हे बघा झाली तुमची प्रोफाईल ओपन।
आता इथं तुम्हाला करंट स्टेटस तुम्ही चेक करू शकता. तुमचे बघा पहिलं जे ऑप्शन तुम्हाला 24 तासामध्ये मिळणार आहे ते कार्ड. खाली बघा करंट स्टेटसमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन हे तुमचं कंप्लीट झालेलं आहे. आणि खाली बघा डाटा इंट्रिगेशन्स म्हणजे तुम्हाला आता ते इन प्रोसेसमध्ये दाखवतं आहे, त्याच्यावर प्रक्रिया चालू आहे. आणि ते झाल्यानंतर तुमचे डॅशबोर्ड हे ॲक्टिव्ह होणार आहे 24 हॉर्समध्ये. एक अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमचे महा आय डी कार्ड बनवू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.